75 वर्षांचा नवरा आणि 35 वर्षाची नवरी, लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू, गूढ उलगडलं, समोर आलं सत्य। उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे 75 व्यक्तीच्या लग्नाच्या रात्रीच त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याच्या मृत्यूमागचं गूढ आता उलगडलं आहे। 75 वर्षाच्या व्यक्तीने 35 वर्षांच्या महिलेशी लग्न केलं। मृत्यूनंतर घातपाताचा संशय व्यक्त केला गेला। पोलिसांनी पोस्टमॉर्टम केलं आणि रिपोर्टमध्ये खरं कारण समोर आलं। जौनपूरमधील कुचमुच गावातील रहिवासी 75 वर्षीय संग्रू राम यांचं लग्नाच्या रात्रीच निधन झालं। त्यांनी सोमवारी 35 वर्षीय मनभावती या नावाच्या महिलेशी लग्न केलं। त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडली, मृत्यू झाला। या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला। कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। गुरुवारी आलेल्या रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण शॉक कोमा असल्याचं म्हटलं आहे। ते गौराबाद शहापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रवीण यादव यांनी पुष्टी केली। संग्रू राम यांच्या पत्नीचं 1 वर्षापूर्वी निधन झालं। त्यांना मुलं नव्हती। एकट्या राहणाऱ्या संग्रू यांनी लग्नासाठी त्यांची जमीन 5 लाख रुपयांना विकली। लग्नाच्या खरेदीसाठी त्यांनी 20,000 रुपये दिले। 35 वर्षीय मनभावती यांचंही दुसरं लग्न होतं। त्यांना आधीच 3 मुलं आहेत। मनभावती म्हणाले की लग्नासाठी त्या तयार नव्हत्या, परंतु लग्नाची व्यवस्था करणाऱ्या व्यक्तीने त्यांना आश्वासन दिलं की संग्रू तिच्या मुलांची काळजी घेतील। सोमवारी लग्न झाल्यानंतर संग्रू यांची तब्येत अचानक बिघडली। त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं।